संतोष देशमुखांच्या हत्या प्रकरणात भाजपचा हात आहे का? ठाकरे गटाचे खासदार संजय राऊतांचा सवाल. तर जरांगेंच्या आंदोलनाची धार कमी करायला धसांना पुढे केल्याचाही राऊतांचा हल्लाबोल. संतोष देशमुख हत्येच्या आरोपींना अंतिम शिक्षा व्हावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. संजय राऊतांनी उगाच लोकांना भडकवण्याचं काम करू नये, घटनेचं राजकारण होऊ नये, बावनकुळेंचं आवाहन. राजीनामा द्यायचा की नाही धनंजय मुंडेंनी ठरवावं. सिंचन घोटाळ्याच्या आरोपावेळी आपण राजीनामा दिला होता. उपमुख्यमंत्री अजित पवारांचं सूचक विधान. धनंजय मुंडेंनी राजीनामा द्यायचा की नाही यापेक्षा त्यांचा राजीनामा कोण घेणार हा प्रश्न. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यावरून संजय राऊतांचा अजित पवार आणि फडणवीसांना सवाल. धनंजय मुंडेंचा राजीनामा हा अजित पवारांच्या पक्षाचा विषय. बावनकुळेंची प्रतिक्रिया. तर 28 दिवसांपूर्वी मुंडे धस यांची बैठक झाली असून बैठकीची बातमी फोडण्याचा प्रश्नच नसल्याचंही बावनकुळेंकडून स्पष्ट. कृष्णा आंधळेला अद्याप अटक नाही या पार्श्वभूमीवर मस्साजोगमध्ये आज बैठकीला धनंजय देशमुखही उपस्थित राहणार. बैठकीनंतर पुढची दिशा ठरवणार. उद्या सुप्रिया सुळे मस्साजोग दौऱ्यावर. यावेळी महादेव मुंडेंचे कुटुंबीय सुप्रिया सुळेंची भेट घेणार. महादेव मुंडेंच्या हत्या प्रकरणासंदर्भात ही भेट होणार आहे. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस आज आंध्र प्रदेश दौऱ्यावर. आमदार प्रसाद लाड यांच्या अध्यक्षतेखाली होणाऱ्या आंतरराष्ट्रीय मंदिर अधिवेशनाला हजेरी लावणार. तिरुपती बालाजीचंही दर्शन घेणार. हर्षवर्धन सपकाळ यांच्या नियुक्तीसाठी काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी विशेष भूमिका वठवल्याची माहिती. राहुल गांधींना त्यांच्याच टीमचा सदस्य महाराष्ट्राचा प्रदेशाध्यक्ष हवा होता अशी माहिती. पक्षातील माजी आमदार अनेक पदाधिकारी साथ सोडत असताना उद्धव ठाकरेंनी बैठक बोलावली. 20 फेब्रुवारीला आमदारांची तर 25 फेब्रुवारीला खासदारांची बैठक. उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार. शिवसेना फोडण्यासाठी दबावतंत्राचा वापर. ठाकरेंच्या शिवसेनेचे खासदार संजय देशमुख यांचा आरोप. पैशाचं आमिष दाखवलं जात असल्याचाही खासदार संजय देशमुख यांचा आरोप. सुरुवात तुम्ही केली, नियतीनं शेवटही तुमचाच केला. मंत्री जयकुमार गोरेंची रामराजे नाईक निंबाळकरांवर नाव न घेता टीका. काही दिवसांआधी रामराजेंनी ठेवलेल्या स्टेटसवरून टीका केली होती. कणकवलीमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का. शेकडो कार्यकर्ते आणि पदाधिकाऱ्यांचा नितेश राणेंच्या उपस्थितीत भाजपत प्रवेश. रामू विकाळे यांनी सपत्नीक भाजप प्रवेश केला. कोकणात ठाकरेंच्या शिवसेनेला आणखी धक्का. दापोली नगरपंचायतीतील 5 नगरसेवक वेगळा गट स्थापन करून शिंदेंच्या सेनेला पाठिंबा देणार. आमदार शशिकांत शिंदेंना धक्का. कोरेगावातील शरद पवारांच्या राष्ट्रवादीचे अनेक पदाधिकारी शिंदेंच्या शिवसेनेत. त्यामुळे 30 वर्षांनंतर रंगनाथ स्वामी निगडी ग्रामपंचायतीवरती भगवा फडकणार. एप्रिल-मे महिन्यामध्ये महापालिका निवडणूक होण्याची शक्यता. भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळेंचं महत्त्वाचं वक्तव्य. तर पुणे महानगरपालिकेमध्ये भाजपची स्वबळाची भाषा. शिवसेनेच्या बैठकीत स्थानिक स्वराज्य संस्थांच्या निवडणुका स्वतंत्र लढण्याचा निर्णय. आमदार नरेंद्र भोंडेकरांची माहिती. विधानसभानिहाय तयारी करण्याच्या एकनाथ शिंदेंनी सूचना दिल्याची आमदार नरेंद्र भोंडेकर यांची माहिती. आगामी निवडणुका स्वबळावर लढण्यास आमची हरकत नाही. संजय शिरसाट यांचं वक्तव्य. आम्ही कमजोर नाही, पण निवडणुका महायुतीतच लढण्याचा आमचा मानस असल्याचाही दावा. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक गैरव्यवहार प्रकरणी कोविड काळात ठेवीदारांचे पैसे व्याजाने दिले. आरोपी हितेश मेहताची कबुली. या प्रकरणी व्यावसायिक धर्मेश पवन यालाही अटक. इंडियाज गॉट लेटेंट प्रकरणात रणवीर अलाहाबादिया, समय रैना आणि आणखी काही जणांना आज महिला आयोगाच्या कार्यालयात हजर राहण्याच्या सूचना. न्यू इंडिया कोऑपरेटिव्ह बँक प्रकरणी आर्थिक गुन्हे शाखेकडून विकासक धर्मेश पवनला अटक. आरोपी हितेश मेहता आणि धर्मेश पवन यांना 21 फेब्रुवारीपर्यंत पोलीस कोठडी. मालेगावात एसआयटी चौकशीत किती बांगलादेशी आढळले याचा एसआयटीनं खुलासा करावा. मायनॉरिटी डिफेन्स कमिटीची मागणी. एसआयटी विरोधात मायनॉरिटी डिफेन्स कमिटी न्यायालयात जाणार. सांगलीमध्ये जयंत पाटील यांच्या संस्थेच्या कार्यक्रमासाठी केंद्रीय मंत्री नितीन गडकरी दुपारी इस्लामपूरमध्ये येणार. नवीन आंतरराष्ट्रीय विद्यार्थी वसतिगृह आणि अत्याधुनिक जिम्नॅशियमचं उद्घाटन नितीन गडकरींच्या हस्ते होणार. उपमुख्यमंत्री अजित पवार आज पुणे दौऱ्यावर. सर्किट हाऊसमध्ये बैठका घेण्याची शक्यता. अर्थमंत्री निर्मला सीतारामन आज मुंबई दौऱ्यावर. दुपारी निर्मला सीतारामन यांची पत्रकार परिषद.
पर्यटन मंत्री शंभूराज देसाई यांनी जनता दरबार घेतला. जनता दरबारात हजारो लोकांच्या समस्यांचं निराकरण केलं. धारावी पुनर्विकासाचा मास्टर प्लॅन जाहीर करा. धारावी बचाव आंदोलनाचा सरकारला इशारा. धारावी पुनर्वसन प्रकल्पांतर्गत कायापालट होणार असला तरीही धारावीकरांना अद्याप मास्टर प्लॅनची माहिती नाही. एसटीची आर्थिक स्थिती डबघाईला. भाडेवाढीनंतरही एसटीचं उत्पन्न अत्यल्पच. 3,200 ते 3,500 कोटी रुपयांची देणी थकली असल्याची माहिती. एसईबीसी प्रवर्गातील विद्यार्थ्यांना जातवैधता प्रमाणपत्र सादर करण्यास 6 एप्रिलपर्यंत मुदतवाढ. त्यामुळे व्यावसायिक, अभियांत्रिकी, वैद्यकीय आणि तांत्रिक अभ्यासक्रमांना प्रवेश घेणाऱ्या विद्यार्थ्यांना मोठा दिलासा. ताडोबा व्याघ्र प्रकल्पाला राष्ट्रीय पर्यटन स्थळ म्हणून विकसित करा. मुनगंटीवारांची पंतप्रधान मोदींकडे मागणी. अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी बजेटमध्ये देशातील 50 पर्यटन स्थळं ही राष्ट्रीय पर्यटन स्थळं विकसित करण्याची घोषणा केली. मुंबईकरांना आजपासून गारव्याचा अनुभव. आजपासून तापमानात पुन्हा घट होण्याचा हवामान विभागाचा अंदाज. तर दिवसा उष्णतेनं मुंबईकर त्रस्त. नंदुरबार जिल्ह्यात फेब्रुवारी महिन्याच्या दुसऱ्या आठवड्यापासूनच तापमानात मोठ्या प्रमाणात वाढ. तापमान 33 अंश सेल्सिअसपर्यंत. वाढत्या तापमानाचा फळपिकांना फटका. 44व्या मराठवाडा साहित्य संमेलनात ठराव. राजकारण्यांच्या दर्जाहीन भाषेविषयी मराठवाडा साहित्य संमेलनामध्ये ठराव. सर्व पक्षातील वाचाळवीरांना आवरण्याचं ठरावातून आवाहन. नागपूरमध्ये लोकल तेलाच्या डब्यावर ब्रँडेड कंपनीचे स्टिकर लावून तेलाची विक्री. अदानी विल्मार कंपनीकडून लोकांची फसवणूक. हुडकेश्वर परिसरात छापेमारी करत पोलिसांकडून एकाला अटक. डोंगरीमध्ये अल्पवयीन मुलीचा गाल चावणाऱ्या विकृताला पोलिसांकडून अटक. आरोपी विरोधात पॉक्सो कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल. तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज घेऊन येणाऱ्या तिघांना तामलवाडी टोलनाक्यावरती अटक. मुंबईतल्या एका महिलेकडून स्वतःसाठीच 45 ग्रॅम ड्रग्ज खरेदी केल्याचा आरोपींचा कबुलीनामा. तुळजापूर शहरामध्ये ड्रग्ज विक्रीचं रॅकेट असल्याचा पोलिसांना संशय. कुर्ल्यामध्ये 4 वर्षांच्या मुलीवर अत्याचार केल्याप्रकरणी 2 अल्पवयीन मुलांवर चुनाभट्टी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल. दोन्ही अल्पवयीन मुलांची रवानगी डोंगरी सुधारगृहात. मुंबईच्या रस्त्यांवर बेकायदेशीर दुचाकींच्या शर्यती. दुचाकी चालकांवर कारवाई. पोलिसांकडून 52 दुचाकी जप्त. नवी मुंबईत शिक्षकानं अटल सेतूवरून उडी मारत आत्महत्येचा प्रयत्न केला. वैभव पिंगळे असं उडी मारणाऱ्या शिक्षकाचं नाव. गेल्या काही दिवसांपासून वैभव पिंगळे ऑनलाईन सेक्सटॉर्शनच्या जाळ्यामध्ये अडकल्याची माहिती. बीडच्या गेवराई पंचायत समिती कार्यालयातील जुन्या इमारतीला आग. आगीमध्ये जुने दस्तऐवज आणि इलेक्ट्रॉनिक वस्तू जळून खाक. आगीवर नियंत्रण मिळवण्याचे प्रयत्न सुरू. समृद्धी महामार्गावर वाशिमच्या मनोजा इंटरचेंज जवळ एक खासगी बस उलटली. दुर्घटनेत एकाचा मृत्यू तर 5 जण गंभीर जखमी. चालकाला डुलकी लागल्यानं अपघात. यवतमाळमध्ये कत्तलीसाठी जाणाऱ्या 14 गोवंशांची सुटका. 20 लाखांचा मुद्देमाल जप्त. 2 जणांवर गुन्हे दाखल. जालन्यात इनोव्हा कारमधून गायीची चोरी. गाय चोरतानाची घटना सीसीटीव्ही कॅमेऱ्यात कैद. भंडाऱ्यात कत्तलखान्याकडे जाणाऱ्या 25 जनावरांची सुटका. बजरंग दलाच्या कार्यकर्त्यांनी 2 आयशर ट्रक पकडले. अहिल्यानगरच्या सुपा, पारनेर, बेलवंडी आणि एमआयडीसी दरोड्यातील 3 आरोपींना अटक. आरोपीकडून घरफोडीचे गुन्हे उघड. सांगलीच्या मिरजेमध्ये गांजा तस्करांवर पोलिसांची कारवाई. कारवाईमध्ये 2 किलो गांजा जप्त. गांजा तस्कराला पोलिसांकडून अटक. वाशिममध्ये फळ विक्रेत्याची ग्राहकाला चाकू दाखवत धमकी देताच व्हिडिओ व्हायरल. मुजोर फेलीवाल्यावर कारवाई करण्याची नागरिकांची मागणी. किल्ले शिवनेरीवर आजपासून शिवजन्मोत्सवाला सुरुवात. राज्य पर्यटन विभागाच्या वतीनं जुन्नर येथील शिवनेरी किल्ल्यावर 17 ते 19 फेब्रुवारीपर्यंत शिवजन्मोत्सवाचं आयोजन. मालवणमधील शिवरायांचा पुतळा उभारणीचं काम 15 एप्रिलपर्यंत पूर्ण होणार. तर शिवजयंतीच्या दिवशी पालकमंत्री नितेश राणेंच्या उपस्थितीत पुतळ्याच्या पायाभरणीला सुरुवात होणार. बुलढाण्यामध्ये शिवजयंतीच्या कार्यक्रमाची कालपासून तयारीला सुरुवात. रात्री झालेल्या एका कार्यक्रमात आमदार संजय गायकवाडांनी ठेका धरला. हिंगोलीमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला विद्युत रोषणाई. शिवजयंतीच्या पार्श्वभूमीवर जय्यत तयारी. मनमाडमध्ये शिवजयंतीनिमित्त गड किल्ले बांधणी स्पर्धा. विद्यार्थ्यांनी साकारल्या 32 किल्ल्यांच्या प्रतिकृती. मनमाड शहर पोलीस आणि मनमाड नांदगाव मराठी पत्रकार संघाच्या वतीनं स्पर्धेचं आयोजन. धाराशिवमध्ये शिवजयंती उत्सवात गरजू विधवा महिलांना शेळ्यांचं वाटप. शिवराज्याभिषेक सोहळा समितीकडून शिवजयंतीनिमित्त 51 महिलांना शेळ्यांचं वाटप.
दिल्ली साहित्य संमेलनासाठी 36 प्रकाशकांची 5 टन पुस्तकं ट्रकनं पुण्याहून दिल्लीकडे रवाना. दिल्लीसारख्या ठिकाणी पुस्तकांच्या विक्रीबाबत शंका असल्यानं प्रकाशकांचा अत्यल्प प्रतिसाद. मध्य आणि कोकण रेल्वेद्वारे महाकुंभसाठी विशेष गाड्या. भाविकांना विना व्यत्यय आणि सुखकर प्रवास अनुभवता यावा यासाठी रेल्वेकडून विशेष सेवा. मिरजेतील शासकीय वैद्यकीय महाविद्यालय रुग्णालयातील फेज आणि मॉड्युलर ऑपरेशन थिएटरचं हसन मुश्रीफ यांच्या हस्ते उद्घाटन. राज्य सरकार लवकरच मिरजेमध्ये कॅन्सर केअर सेंटर आणि सुपर स्पेशालिटी हॉस्पिटल सुरू करणार, मुश्रीफांची माहिती. शेअर बाजारात घसरण सुरूच. सेन्सेक्स 550 तर निफ्टी 180 अंकांनी खाली. जागतिक बाजारपेठेतील घसरणीचे भारतीय भांडवली बाजारावरही परिणाम. भाजपच्या विधिमंडळ पक्षाची आज होणारी बैठक रद्द. त्यामुळे दिल्लीच्या मुख्यमंत्रीपदाचा निर्णय पुन्हा लांबणीवर. मुख्यमंत्री निवडण्यासाठी 20 फेब्रुवारीला भाजपची बैठक होण्याची शक्यता. दिल्लीच्या एनसीआरमध्ये भूकंपाचे अनेक ठिकाणी धक्के. 4 रिश्टर स्केलच्या भूकंपाची नोंद. भूकंपाचे धक्के जाणवताच नागरिकांनी घरं सोडली. अयोध्येला जाणाऱ्या बसला अपघात. 4 भाविक मृत्युमुखी. 4ही भाविक नांदेडमधले असल्याची माहिती. प्रयागराजमध्ये भाविकांची गर्दी वाढली. 28 फेब्रुवारीपर्यंत प्रयागराज संगम स्टेशन बंद ठेवण्याचा प्रशासनाचा निर्णय. प्रयागराजमधील महाकुंभ मेळ्यात काल 1.5 कोटींपेक्षा अधिक भाविकांचं स्नान. आतापर्यंत 53 कोटींपेक्षा अधिक लोकांनी स्नान केलंय. एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट.